सांगलीच्या ताकारी कॅनॉलमध्ये कोसळून एका कारचा भीषण अपघात झालेला आहे। एकाच कुटुंबामधील 6 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय। एक महिला यामध्ये गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। तासगाव मणेराजुरी मार्गावरती मध्यरात्री हा अपघात घडला। या अपघाताची दृश्य आपण बघतोय। सांगलीच्या ताकारी कॅनॉलमध्ये कोसळून या कारचा भीषण अपघात झालाय। यामध्ये एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा मृत्यू झालाय तर एक महिला यामध्ये गंभीर जखमी आहे। आणि या अपघाताविषयी अधिक माहिती घेऊया। स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, या अपघाताबद्दलचा काय तपशील आता समोर येतोय? नक्कीच गुरुप्रसाद, सांगलीतील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी रस्त्यावर एका मंगल कार्यालयाजवळ हा मध्यरात्री अपघात झाला आहे। कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून तासगावमधील इंजिनियर राजेंद्र पाटील यांचे कुटुंबीय हे तासगावकडे परतत होते। रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास तासगाव ते मणेराजुरी रस्त्यावर आल्यानंतर कार चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट जाऊन चिंचणी गावाच्या हद्दीत असणाऱ्या ताकारी कालव्यातून कोसळली होती। त्यामुळे अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता। एक तरुणी यामध्ये गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर तासगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर या सर्व मृतांचे मृतदेह जे आहे ते तासगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवण्यात आल्याचे समजते। दरम्यान कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाल्याने आता तासगाववर शोककळा पसरली आहे। गुरुप्रसाद, धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सांगलीमधली घटना आहे। तासगाव मणेराजुरी मार्गावरती मध्यरात्री हा अपघात घडला।